नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इथं मी आलेलो आहे। इंडेक्स 2चं आहे ना, मला सर्टिफाईड कॉपी पाहिजे होती बरं का। मी इथं आलो आहे ना, आता माझा फुटबॉल झाला आहे। मी ना चक्र मारून थकलो यांच्याकडं। ते दाखव काका इंडेक्स 2। हां, इंडेक्स 2चं आहे ना, मला सर्टिफाईड कॉपी काढायची आहे, त्याच्यासाठी आलो असता इथं माझा झाला आहे फुटबॉल। काका दाखवा, मला यांनी हेलपटून मारलंय। हा सगळा अर्ज माझा रेडी आहे आणि ह्या कार्यालयामध्ये लाच दिल्याशिवाय ना आपली कामच होती नाही। लाचखोरी ना ह्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर चालते। या टेबलांना सगळ्यांना पैसे द्यावे लागतात बरं का, तेव्हाच आपली कामं होतात। आणि मध्ये ही लाच मोठी असते साहेबांच्या केबिनला, आणि ती अंतर्गत घेतली जाते। या सगळ्या गोष्टी असताना 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, या सगळ्या गोष्टी असताना देखील आपला जनतेचा नाही तर फुटबॉलच होतो। अर्ज आहे का? अर्ज होता। काय काढायचे? फुटबॉल झाला, आधी हे बोलायचं आहे। त्यांना बोलवा 2 मिनिटं। माझ्यापर्यंत विषयच नाही आला ना मला। काय द्याव काका इकडं। यांना आहे ना प्रकरणामागं 5,000 रुपये द्या यांना प्रत्येकाला। वर साहेबाला 2,000 रुपये द्या। आपल्या घराची नोंदणी करायची आहे आणि यांना पैसे चारा। घरं घेणं म्हणजे काय गुन्हा आहे काय? चलन काढून द्या, देऊन टाका। चलनवाला तुमचा माणूस आलेला नाही, साहेबांचं म्हणणं आहे। चलन काढून घ्या, अर्ज देऊन टाका लगेच त्यांना। इंडेक्स किती लाचखोरी! आता मावस बहिणीने माझ्या घर घेतलंय, 10,000 रुपये लागले साहेब। एवढे पैसे लागतात का? मी आज चार्जवर आहे, मी आजचे दिवस चार्जवर आहे। आजचे दिवस चार्ज आहे? हा, आजचे दिवस चार्जवर आहे साहेब, सुट्टीवर आहे। साहेबांचं नाव सांगा। पवार साहेब आहे। तुमचा अर्ज असेल ना लगेच इंडेक्स द्यायला लावतो मी। हा ना, असं पण मोबाईल चालू जे काम होती नाही, मोबाईल चालूच करावा लागतो। मला सांगायचं ना सर, माझ्यापर्यंत जनसेवेस्त वासे कचेरी ही डाकूंची नसे गुवा, मेजा खालुनी मेजावरतुनी द्रव्य कुणाचे लुटू नका, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका। एवढं फेऱ्या मारायला लावल्या, आता तुम्ही जागेवर आले का? मी आज चार्जवर आलेलो आहे, मला काहीच विषय माहित नाही। माझ्याकडे अर्ज द्या, मी लगेच इंडेक्स लगेच दिलाय अर्ज। मला किती वेळात मिळतो बघतो मी। नंबर घ्या बरं, किती दस्त नंबर किती? नोंदणी व मुद्रांक विभाग, भ्रष्टाचाराचा आगार। आपले घरं घ्या आणि यांना पैसे चारा। 7वा वेतन द्या, पगार द्या लाखाचे यांना, आणि पैसे खाऊ घाला यांना। किती नंबर? पैसे देऊ नका यांना, पगार आहे पगार। मोदीजींचा फोटो लावला इथं, राष्ट्रपती पण आहे, आणि त्यांच्या डोळ्यात देखत सगळे लाचखोरी चालते इथं। कोणतंच काम सरळ होत नाही। फुटबॉल झाल्याशिवाय जनता हेलपटून मारायची, मग ते दलाल बघतात मधले, मग दलालांचे पोट भरतात आणि यांचे पोट भरतात। हे सगळे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आहे। जनतेची सेवा इथं व्हायला पाहिजे, पण असं होत नाही। लाचखोरीची तर मोठ्या प्रमाणावर चालते। काय चालू आहे? हॅलो, ही मुकी बिचारी जनता सगळी बोलत नाही, याचा गैरफायदा हे सगळे घेतात, आणि लाचखोरी सगळी। नागरिकांची सनदच नागरिकांना माहीत नाही। नागरिकांचे हक्क आणि अधिकार काही माहीत नाही। फक्त सरकारी कार्यालयामध्ये झुकायचं, मान खाली बसायचं, एवढंच माहिती आहे लोकांना। लोकांचे अधिकार चालत नाही, तर त्याला आपण काय करणार? पकडा 1 मिनिट, मोबाईल पकडा व्यवस्थित, माझ्याकडे बघा। इथं येऊन ना मी अनुभव घेतला बरं का, कशा प्रकारे काम चालतं। मावस बहिणीने, शुभंगी महाजनने घर घेतलं इथं, वकील बघितला मध्ये, 10,000 रुपये लागले या सगळ्या खरेदी वगैरेला, आणि त्यांनी मला सगळी प्रोसेस सांगितली समजून, कशा प्रकारे ना इथं लाच द्यावी लागते, तेव्हा तुमचा पेपर पुढं सरकला जातो। आपलंच घर का लाच द्यायची यांना? 7वा वेतन आयोग आहे, 8वा वेतन आयोग आहे, रिटायर झाल्यावर पेन्शन आहे, तरी पण का लाच द्यायची? विदाऊट लाचेचे कामच होणार नाही का भारतामध्ये? आलो त्यावेळेस साहेबांनी गेले का मध्ये? पब्लिकच्या अंगवळणी पडले। पब्लिक नाही ना, बोलत नाही ना, जनताच मुकीन बधीर झाली, तर काय करणार त्याला?
चला आता ते झालंय, व्यवस्था सरळ झाली आहे. मला पण दमवलं त्यांनी, पण देत आहे आता काढून. तुर्तास 2 मिनटं थांबतो.